ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। माहितीच्या माध्यमातून सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवलं जात आहे। माहितीचा धर्म या ठिकाणी सगळ्यांनाच पाहायला सांगितलेला आहे। नाराजी वगैरे असं काही नाही। कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात, परंतु ते दूर केले जातात। संजय राऊत यांना क्रिकेट हा खेळ खेळताच येत नाही, त्यांना मुळात बॉलिंग जमत नाही। त्यांचे नेते त्यांचा स्वतःचा संघ या ठिकाणी वाचवू शकले नाहीत। संजय राऊत हे स्वतः आरोपी आहेत, ते स्वतः जामिनावर बाहेर आहेत। जामिनावरचे असल्याने अशी वक्तव्य करू नये। सर्वोच्च न्यायालयाने विषय न्याय प्रविष्ट असताना बाहेर काही बोलणं उचित ठरणार नाही। भाजपा, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एकत्रपणे कामाला लागलेले आहेत आणि त्याचं द्योतक आजचा हा मेळावा आहे। महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन विधानसभेचं जे रणशिंग फुंकलेलं आहे आणि या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्याकरता सिद्ध होत आहे। सर, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती। महायुतीमध्ये ही व्यक्त करत होते, कार्यकर्त्यांची कशा प्रकारे समजूत घेतली? हे बघा, नाराजी वगैरे काही नाहीये। घर आहे, 3 घरं एकत्र येऊन चाललेले आहेत। एखाद दुसऱ्याचं काही वैयक्तिक मत असेल, परंतु हे पक्षाचं मत नाहीये आणि नेत्यांचं मत नाहीये। सगळेजण एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत। थोड्या दिवसात 3 बोल्ट होणार आहे। महायुतीचे सरकारमधील महत्त्वाचे नेते, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे 2 उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून संजय राऊतांनी हा तोडला आहे। यांना क्रिकेट खेळताच येत नाहीये मुळात, आणि त्यांचे नेते यांना पण आपला संघ टिकवता आलेला नाहीये। त्यामुळे त्यांचा क्रिकेट खेळण्याची काही संबंध नाहीये। त्यांना बॉलिंगही टाकता येत नाही आणि बॅटिंगही करता येत नाही। त्यांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण ते संघातनंच आऊट झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2 वर्षापूर्वी त्यांना क्लीन बॉल केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी कोणाला क्लीन बॉल करण्याची किंवा आऊट करण्याची भाषा करू नये। ते ऑलरेडी या सत्तेतनं आऊट झालेले आहेत। त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये येऊन 11 खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही, कारण ते 5 झालेले आहेत आणि 5 झालेल्या खेळाडूंना पुन्हा संघात घेतलं जात नाही। रवींद्र वायकरांवरती टीका करण्यात आलेली होती, त्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली आहे। आता सुदैव आरोप करतात की फक्त राऊतला क्लीन चिट देण्याचं सरकारचं या ठिकाणी। जे संजय राऊत स्वतः आरोपी आहेत आणि जामीनवर बाहेर आलेले आहेत, त्यांनी अशा पद्धतीच्या गमजा मारू नयेत। ते स्वतः आरोपी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते जामीनवर बाहेर आलेले, ते निर्दोष सुटलेले नाहीयेत। सर, तुम्ही कसं बघता? रवींद्र वायकर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटामध्ये होते, तेव्हा प्रचंड आरोप झाले होते, मात्र काही दिवसांमध्ये ते शिंदे गटामध्ये, शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर बघा, पोलिसांनी ती चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर ते निर्दोष जर आढळत असतील तर पोलिसी तपासाचा तो भाग आहे। कारण त्यांनी स्वतःहून आधी खंत व्यक्त केली होती की माझ्यावरती आरोप होत आहेत, त्यामुळे मी माझ्या मला काय याची कल्पना नाही त्यांनी कधी काय आरोप केले। ते आता आमचे खासदार आहेत, एवढं मला माहिती आहे। सर, एकीकडे महाविकास आघाडी सरकार येण्याच्या आधी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी जे आहे लॉबिंग सुरू केलेली आहे। तिकडे बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, सरकार येण्याच्या आधीच त्यांचा अधिकार आहे। त्यांच्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि त्यांच्या मतांवर इतर लोक निवडून आलेले आहेत। त्यामुळे निवडणुकीला जर ते सामोरं जाणार असतील तर काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे। त्यांचा जो नेता आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल ही मागणी ते करू शकतात, पण ज्यांचा अधिकार नाहीये, ज्यांचे स्वतःचे किती खासदार निवडून आले तुम्हाला माहिती आहे आणि कोणाच्या जीवावर आलेले आहेत, त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आणि स्वतः मुख्यमंत्री बनणार म्हणून ते बोलतायत। त्यांनी याच्यापासून बोध घ्यावा की काँग्रेसने त्यांच्यावरती अधिकार ठेवलेला आहे आणि ते त्यांचा अधिकार मागतायत। सर, लाडली बहिणा जो योजना आहे, या योजना नावाबद्दल अनेक कायदेतज्ञांनी विश्वास दिलाय की हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ठाकरेंकडे हे 2 पक्षांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो। न्यायालयीन निर्णयासंदर्भात मत व्यक्त करणे मला उचित वाटत नाही। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा
येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।